सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरातील अतिशय महत्त्वाचा आणि नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या असलेल्या पाणी पुरवठ्याचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला। समांतर जलवाहिनीच्या कामाला अजून किती दिवस लागतील? ही जलवाहिनी झाली तरी 8 दिवसाआड पाणी का? शहराच्या पाणी प्रश्नी महत्त्वाचे असे अनेक मुद्दे मांडले। या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आणि महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या उत्तरावर ते असमाधानी दिसून आले। पहा काय म्हणाले कोठे। 12 लाख सोलापूरकरांना एक स्वप्न दाखवलं जातं की दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर शहराला रोज पाणी पुरवठा केला जाईल। त्यानंतर तो 1 दिवस आड केला जाईल असं सांगण्यात आलं। आज जवळपास 110 किलोमीटरपैकी 105 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे। आपण अपेक्षित धरतोय की महिन्याभरात उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईन पूर्ण होईल आणि आपल्या शहराला 1 दिवस आड पाणी पुरवठा होईल। याबाबत अधिवेशनामध्ये मी देखील आवाज उठवला आणि जे 89 कोटी रुपये मागच्या अनेक महिन्यापासून थकलेले होते ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तातडीने रिलीज केले। आणि सगळा आनंदाचा वातावरण आपल्या सगळ्या सोलापूरकरांमध्ये असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ऑफ द रेकॉर्ड एक गोष्ट लक्षात आली की जी दुहेरी पाईपलाईन पूर्ण केली जाणार आहे, परंतु पाणी आल्यानंतर जे फिल्टर करण्यासाठी जे जलशुद्धीकरण केंद्र पाकणी येथे प्रस्तावित आहे त्याची जागा सध्या महापालिकेने ताब्यात घेतलेली नाहीये। ती जागा वन खात्याच्या ताब्यात आहे। जागा आपल्या ताब्यात नसताना त्या जाग्याचं त्या शुद्धीकरण केंद्राचं टेंडर काढून ते टेंडर देऊन त्याचं वर्क ऑर्डर देण्याचा पराक्रम एकीकडे महापालिकेचं प्रशासन करतं, परंतु जागा वेळेत पूर्ण मिळण्यासाठी जे आवश्यक ते प्रयत्न करायला हवे होते ते त्यांच्याकडनं झाले नाही। आणि एक बाब जी निदर्शनास आली की ही जागा मिळवल्याशिवाय आपल्या शहराला 1 दिवस आड पाणी मिळणार नाही। म्हणून आजच्या DPDCच्या बैठकीमध्ये मी याविषयी संबंधित पालकमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि त्यात त्यांनी महापालिका आयुक्तांकडून सगळे उत्तर जाणून घेतले आणि त्यात त्यांचं पालकमंत्री महोदयांचंही समाधान झालं नाही, आमच्या लोकप्रतिनिधींचंही समाधान झालं नाही। आणि चर्चेच्या अंती पालकमंत्री महोदयांनी असा निर्णय घेतला की महाराष्ट्र शासनाच्या वन खात्याकडे या जागेसाठी प्रयत्न करूयात आणि त्यासाठी काही 9.5 कोटी रुपयाची रक्कम लागणार आहे। ती वेळप्रसंगी महाराष्ट्र शासनाकडनं आणायचा प्रयत्न करूया। त्यात जर विलंब होत असेल तर ते 9.5 कोटी रुपये महापालिकेने स्वतःच्या तातडीने उपलब्ध करून द्यावेत, कारण का ती जागा कायमस्वरूपी महापालिकेच्या मालकीची होणार आहे आणि एवढा मोठा 800,000 कोटीचा योजना ज्या कामासाठी अडकलेली आहे ती पूर्ण करण्याची त्यांनी याबाबतची सूचना दिलेली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।